नमस्कार मंडळी. आज आहे गुरुवार म्हणून म्हटलं चला आता केंद्रात जावं. म्हणून सकाळी असं छानपैकी आवरून आणि मैत्रीण आणि मी आहे ना म्हटलं केंद्रात जायला निघालो. आणि मग ऑटोनीच आलो होतो येताना, पण बस वगैरे काही भेटली नाही आम्हाला. आणि मग आलो इथे केंद्राजवळ, छान छान अशी आरती झाली, मस्तपैकी प्रसाद भेटला आम्हाला. मग प्रसाद वगैरे खाऊन घेतला, छान असं स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं. आणि मस्तपैकी मग औदुंबराच्या झाडाला पण प्रदक्षिणा वगैरे मारल्या. आणि मग छान असं दर्शन वगैरे घेऊन ना केंद्राच्या बाहेर गाय होती. म्हटलं मग चला तिचं पण दर्शन वगैरे घेऊन तिचं छान असा छोटासा एक व्हिडिओ घेतला. आणि कशी बघत होती ती आम्हाला. तर मग इथं बस वगैरे काही येत नव्हती लवकर, ऑटो नव्हती. म्हटलं मग चला आता ओलावाल्यालाच कॉल केला, ओला वगैरे बुक केली. आणि मग मैत्रिणी मी म्हटलं चला आता ओला वगैरे घेऊन लवकर घरी जावं. घरी आले, इथं मुलांना पण स्कूलमधून येताना घेऊन आले. आणि हा स्कूलचा प्रोजेक्ट दिला होता समर्थाला. शाळेवाल्यांचं काही कळत नाही मला नेमका हा प्रोजेक्ट पोरांना देतात की पॅरेंट्स करून घेतात तेच कळत नाही. आता एवढा अवघड प्रोजेक्ट हा पोरगा कसा करणार. मग काय मीच घेतलं बाबा त्याचं प्रोजेक्ट करायला. आणि मग सेव्ह ट्री सेव्ह अर्थ असं त्या प्रोजेक्टचं नाव होतं त्याच्या. आणि मग संध्याकाळी छानपैकी असं आवरून वगैरे, मैत्रिणीच्या मुलाचा पहिला बड्डे होता, मग त्यासाठी आम्ही मायलेकं निघालो. आणि इथं मग छान अशी बड्डे बॉयची एंट्री झाली, त्याला वाढदिवसाच्या गोड गोड अशा शुभेच्छा वगैरे दिल्या. आणि इतका शांत बसला होता तो ना, केक वगैरे कट करताना पण मस्तपैकी. मग इथं टेरेसवरतीच त्यांनी बड्डे सेलिब्रेशन केलं होतं, कारण टेरेसवरती खूप मोठा स्पेस पण होता त्यामुळे. आणि मग इथे छान छान अशा बड्डे बॉयचं औक्षण वगैरे करून घेतलं मी. त्याला मस्तपैकी असे गिफ्ट्स आणले होते, ते गिफ्ट्स वगैरे देऊन दिलं. आणि इतका शांत बसला होता ना, रडत होता ना काय ना. तर पहिल्या बड्डेला मुलं किती रडत असतात, पण हा मस्त निवांत बसला होता. मग काय मस्तपैकी व्हेज बिर्याणीचं जेवण होतं, जेवण वगैरे केलं. आणि मैत्रिणीला बाय बाय वगैरे केलं, म्हटलं चला आता नंतर भेटूया. आणि मग निघालो आम्ही घरी. चला तर व्हिडिओला इथे सेंड करते. बाय बाय.